नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता दुसरीसाठी चाचणी परीक्षा क्रमांक 1 साठी मराठी विषयाची उजळणी करणार आहोत। इथे माझ्याकडे साकारची स्वाध्याय पुस्तिका आहे आणि याच्यामधल्या प्रश्नांवरूनच आपण चाचणी परीक्षेसाठी सराव करणार आहोत। जर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आज आपण इयत्ता दुसरीसाठी मराठी विषयाची उजळणी करूयात। आता पहा, इथे उपयोजनात्मक प्रश्न आहे। पावसापासून संरक्षण होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची नावे लिहा। मग आपण इथे काय लिहायचंय? रेनकोट। मनातल्या मनात शब्द बोलायचा आहे। आता मी मुद्दाम पेन्सिलने लिहित आहे, कारण पहिली दुसरीला पेन्सिलच वापरायची आहे, म्हणजे अक्षर छान होतं। पहा, रेनकोट। यानंतर अजून काय वापरतो आपण? छत्री। मग मनातल्या मनात छत्री शब्द म्हणा आणि लिहा। रेनकोट, छत्री। अजून काय वापरतो आपण? पावसाळ्यामध्ये काही शेतकरी लोक कागद वापरतात, प्लास्टिकचा कागद, आणि पूर्वीच्या काळी वापरले जायचे ते इरले। कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुम्ही तुमच्या आई वडिलांना, पालकांना विचारला इरले कसं असायचं पूर्वीच्या काळी, ते इरले असं सुद्धा लिहू शकता। यानंतर तुमच्या आवडत्या खेळाविषयी 5 ते 7 वाक्य लिहा। मग तुम्हाला आवडणारा जो खेळ असेल, लंगडी असेल, शिवापाणी असेल, अजून बॉल असेल, किंवा अगदी छोटी मुलं काही आवडीने कबड्डी सुद्धा खेळतात, तर त्याविषयी तुम्ही इथे 4 ते 5 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे। जसं आता लंगडीविषयी जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार की लंगडी खेळण्यासाठी आम्ही सर्व मुले मुली मिळून एकत्र गोल करतो। मग गोलाच्या आतमध्ये एक मुलगा लंगडी घालतो आणि दुसरा मुलगा पळत असतो। एक जण आऊट झालं की दुसऱ्याचा पळण्याचा नंबर येतो आणि लंगडी घालणारा सुद्धा दमला की मग तो जागेवर बसून त्याच्या जागी दुसरी मुले ओळीने लंगडी घालतात। असं तुम्ही ज्या पद्धतीने खेळत असाल त्या पद्धतीने इथे छोटी छोटी वाक्य लिहायची आहेत। खालील चित्र पाहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आता इथे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये छापलेलं आहे। पुस्तकामध्ये जे आपल्याला कुत्र्याची गोष्ट आहे चित्रावरून, तीच ही चित्र आहे, तर तुम्ही ती पाहून सुद्धा याचा सराव करू शकता। चित्रात कोणता प्राणी दिसत आहे? मग काय लिहिणार? कुत्रा, किंवा पूर्ण वाक्यात लिहायचं चित्रात कोणताचा जागी कुत्रा शब्द येईल। चित्रात कुत्रा दिसत आहे। यानंतर कुत्र्याला पाण्यात काय दिसले? काय दिसले कुत्र्याला पाण्यात? दुसरा कुत्रा म्हणजे काय होतं? त्याचं प्रतिबिंब। कुत्र्याला पाण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसले। या गोष्टीला तुम्ही काय नाव द्याल? काय आपण कुत्र्याने, तुम्हाला माहिती आहे कुत्र्याने काय केला होता? हावरटपणा केला होता। दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडातली सुद्धा पोळी त्याला मिळावी म्हणून तो भुंकला होता। म्हणजे आपण काय नाव देऊ शकू? लोभी कुत्रा। यानंतर कुत्र्याच्या तोंडात काय आहे? कुत्र्याच्या तोंडात पोळी आहे। कुत्र्याच्या तोंडातील पोळी पाण्यात का पडली? कारण कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी तोंड उघडल्यामुळे पाण्यात पडली। या गोष्टीचे तात्पर्य लिहा। काय शिकतो आपण या गोष्टीवर? कोणत्याही गोष्टीमध्ये हावरटपणा करू नये। यानंतर 7वा प्रश्न आहे, पहा, पूल कशावर बांधलेला आहे? तर पूल कशावर बांधलेला आहे? पूल नदीवर बांधलेला आहे। इथे एक शेवटी चौकट दिली बघा। शेवटी काय घडले असेल तर काय झाले असेल? कुत्रा निराश होऊन पुढे निघून गेला असेल। यानंतर आता देवा तुझे किती सुंदर आकाश, ही जी आपली कविता आहे त्याच्यावरचे आपण प्रश्न पाहूयात। पहा, सूर्य आपल्याला काय देतो? आता आपण पाहिले काय? सुंदर प्रकाश सूर्य देतो। मग काय? खाऊ, पुस्तक, प्रकाश, आकाश। सुंदर प्रकाश। मग त्यांनी काय म्हटले की उत्तरासमोर अशी खूण करा। मग उत्तराच्या खाली आपण अशी बरोबरची खूण करायची किंवा मग गोल करायचा आहे। झाडे कशी आहेत? लहान, सुंदर, मोठी, उंच। आपण पाहिले सुंदर ही झाडे, म्हणजे झाडे कशी आहेत? सुंदर। याच्या खाली खूण करा। सुंदर चांदणे कशाचे पडत आहे? कशाचे चांदणे असते? चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, म्हणजे चांदणे कशाचे पडत असते? चंद्राचे। चंद्राचा जो उजेड असतो त्याला चांदणे असं म्हणतात। आकाशात आपल्याला खालीलपैकी काय दिसत नाही? चंद्र, सूर्य, चांदण्या की झाडे? आपल्याला माहितीये चंद्र, सूर्य, चांदण्या आकाशात दिसतात, मग झाडे आकाशामध्ये दिसत नाहीत। यानंतर
देवा तुझे किती हे गाणे कोणी लिहिले आहे? पहा, कोणतीही कविता असेल किंवा पाठ असेल तर कवितेचे लेखक असे खाली लेखकांचं कवींचं नाव लिहिलेलं असतं. कोणी लिहिली ही कविता? ग.ह. पाटील. मग कुठे आहे उत्तर? पहा, ग.ह. पाटील, पर्याय क्रमांक 2. तर याच्या खाली अशी खूण करायची आहे. झाडावर गोड गाणे कोण गात आहेत? माकडे, प्राणी, पाखरे की वाघ? पहा, सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती. म्हणजे कोण गाणं गात आहे? पाखरे. मग पाखरेच्या खाली अशी खूण करा. पुढचा प्रश्न पहा, तुमच्या घराविषयी माहिती लिहा. इथं तुम्ही तुमच्या घराविषयी 3 ते 4 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे. मग तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं, तुमचं घर किती मोठं आहे, त्यामध्ये किती खोल्या आहेत, असं किंवा अजून दुसऱ्या कोणत्या सोयी सुविधा आहेत ते तुम्ही इथे लिहायचं आहे. पहा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ही जी साकारची स्वाध्याय पुस्तिका आहे यामध्ये खूप छान असा व्याकरणाचा सराव आहे. पहा, सूर्य, सूर्याला समानार्थी शब्द कोणता? रवी किंवा भास्कर. यानंतर पाखरे, पाखरेला कोणता समानार्थी शब्द आहे? पक्षी. आता मी इथे सगळंच लिहिणार नाही, 1-2 उदाहरण म्हणून मी लिहून दाखवले. त्याच्यानंतर पहा, झाड, झाडाला समानार्थी शब्द आहे वृक्ष किंवा तरू. फूल, यानंतर फूल, फुलला समानार्थी शब्द आहे सुमन किंवा कुसुम. सुंदर, सुंदर म्हणजे छान. आकाश म्हणजे आभाळ. पुढे पहा, उलट अर्थांचे शब्द लिहा, म्हणजे विरुद्ध अर्थांचे शब्द. सुंदर, सुंदरच्या विरुद्ध आहे कुरूप. मग कसं लिहिणार तुम्ही? कुरूप. शब्द बोला मनातल्या मनात आणि लिहा, म्हणजे शब्द लिहिताना चूक होत नाही. गोड, गोडच्या विरुद्ध कडू. चांगले, वाईट. देणे, घेणे. आता त्याच्या खाली पहा, जोड्या लावायच्या. चित्र आणि शब्द यांची जोडी लावायची. काय आहे? सायकल. कुठे आहे सायकल? इथे. मग तुम्ही इथून इथे पट्टीच्या साहाय्याने किंवा हाताने जोडी लावायची. यानंतर काय आहे? संगणक, कम्प्युटर म्हणतो यालाच आपण. यानंतर मोर. कुठे आहे? पहा, मोर शब्द इकडे. यानंतर घर, पहा इथे. हे काय दिसतंय? झेंडू, झेंडूची फुले. यानंतर औषध, इकडे शेवट अगदी औषध. तर या पद्धतीने नाव वाचायचं आहे आणि चित्राला योग्य अशी जोडी तुम्ही तिथे जुळवायची आहे. पुढे पहा, योग्य जोड्या लावा. एका हाताने वाजत नाही ती काय? टाळी. पुस्तकामध्ये हे दिलेले आहे. फुलाचा भाग काय? फुलाचा एक भाग म्हणजे पाकळी. हाताचे शेवटचे बोट करंगळी. लाकडे एकत्र बांधून केली तर त्याला काय म्हणतात? लाकडांची मोळी. आणि पुरण घालून करतात ती काय? पुरणाची पोळी. या पद्धतीने इथे आपण जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर पहा, खाली चित्र दिलेली आहेत. खाली पहा, खालील चित्राविषयी एका वाक्यामध्ये माहिती लिहा. मग तुम्हाला कोणतंही चित्र दिलं तरी त्याविषयी तुम्ही 1-2 वाक्य माहिती लिहायची आहे. मग घर, मग काय? हे घर लहान आहे असं लिहू शकता तुम्ही, किंवा हे घराचे चित्र आहे. यानंतर हे फुलाचे चित्र आहे. इथे काय लिहू शकतो आपण? ही काय आहे? शाळेची बॅग आहे किंवा दप्तर आहे. मग शाळेची बॅग व्यवस्थित भरलेली आहे. यानंतर सायकलला 2 चाके असतात. कोणतंही वाक्य लिहू शकतो आपण. यानंतर झाडाचा रंग हिरवा असतो किंवा झाडांना भरपूर पानं असतात असं लिहू शकतो. संगणकामुळे आपली कामे खूप पटापट होतात. आता हा संगणक आहे, हे झाड आहे असं प्रत्येक वेळी लिहिण्यापेक्षा थोडंसं बदलून वाक्य लिहायचं आहे की संगणकामुळे आपली कामे खूप पटापट होतात. यानंतर इथे काय लिहू शकतो आपण? पहा, मोराचं चित्र आहे. मग मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. इथे गाईचं चित्र आहे. मग गाय आपल्याला दूध देते. यानंतर आंब्याचं चित्र आहे. मग हा आंबा आहे लिहिण्यापेक्षा मग आंबा हा फळांचा राजा आहे किंवा मला आंबा आवडतो. यानंतर फुगा, मला फुगा खेळायला आवडतो. पुढे पहा, खालील अक्षराने सुरू होणारे 2-2 शब्द लिहा. इथे अक्षर दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला शब्द लिहायचा आहे. तर ख, मग पहिला अक्षर आहे ख. मग काय लिहू शकतो आपण? खडू. यानंतर खिडकी. पुढे पहा, पा. मग पा वरून शब्द लिहा. पाऊस आणि पाणी. यानंतर पुढे आहे ठ. मग ठ वरून शब्द लिहा. काय येईल? ठशाचा. मग ठसा लिहा आणि ठिणगी लिहा. ठिणगी.
आणि ला वरून कोणते शब्द लिहू शकतो आपण? लांब आणि लाजाळू, लाजाळूचं झाड, त्याचं नाव सुद्धा आपण इथे लिहू शकतो. तर या पद्धतीने कोणतंही अक्षर दिलं तरी त्यावरून सुरू होणारे 2 शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजेत. यानंतर पहा, इंधनाशिवाय धावणारी काय? सायकल. कवितेमध्ये आपण शिकलो काय? ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. मग इथे लिहायचं आहे पहा. पेन्सिल थोडीशी फिक्की दिसते म्हणून मी इथे पेन घेतलाय लिहायला. पहा, इंधनाशिवाय धावणारी सायकल. यानंतर तुरु तुरु धावणारा कोण? ससोबा. ससोबा. यानंतर निळ्या निळ्या डोळ्यांची काय? बाहुली. बाहुली. आणि कपाटात झोपलेली काय? खेळणी. खेळणी. बाळाची खेळणी दमली आणि कुठे झोपली? कपाटात. तर जी डिंगोरी कविता आहे त्याच्यामधले हे प्रश्न आहेत. आता त्याच्या खाली पहा, खालील शब्द तयार करा. इथे पहा कसं आहे, जसं धावण्याचं धावला, मग पळण्याचं काय होईल? पळाला. पळाला. यानंतर जेवणे जेवला. जेवला. पडणे पडला. पडला. खेळणे खेळला. वाचणे वाचले. आता वाचला होणार नाही, वाचनेला वाचले. पोहणे पोहला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर कविता तुमची पाठ झालेली असेल. कवितेच्या ओळी इथे लिहायच्या आहेत. देवा तुझे किती सुंदर आकाश. मग फक्त सुंदर शब्द इथे तुम्ही लिहायचा आहे. सुंदर प्रकाश सूर्य देतो. यानंतर ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. घरभर भटकून काय? धपकन धडकली. यानंतर सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोरगडे गाणे गाती. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. दमून भागून कपाटात झोपली. अशा त्या ओळी आहेत. तर कवितेच्या ओळी तुम्ही इथे पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यासाठी मधून अधून वारंवार कविता म्हणत राहणे, अगदी कवितेचा आनंद घेऊन कविता म्हणणे ऍक्शनसह हे लहान मुलांसाठी खूप महत्वाचं आहे. पहा, माणिकच्या बायकोचे नाव काय होते? हिराबाई. माणिक व त्याची बायको बैल शोधण्यासाठी कोठे गेले? बाजारात. बैलाचा कोणता डोळा अधू होता? तर कोणताच नाही. चोराने किती बैल चोरून नेले? चोराने 1 बैल चोरून नेला. हिराबाईने कोणती युक्ती वापरून चोरांकडून बैल मिळवला? तर बैलाचा डोळा अधू आहे असं खोटं सांगितलं आणि मग चोरांकडून बैल मिळवला. आता पहा, चित्रातील प्राण्याविषयी 5 वाक्य लिहा. काय दिसतंय आपल्याला? बैलाचं चित्र आहे. मग याच्याविषयी काय 5 वाक्य लिहिणार आपण? पहा, बैल हा पाळीव प्राणी आहे. यानंतर बैलाला 4 पाय असतात, 2 शिंगे असतात. बैल शेतीच्या कामामध्ये शेतकऱ्याला खूप मदत करतो. बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलांची पूजा करून त्यांना मान देतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने बैलाविषयी किंवा आता इथे बैलाचं चित्र दिले म्हणून तुम्हाला कोणत्याही प्राण्याचं चित्र दिलं तरी त्याचं विषयी 4 ते 5 वाक्य आपल्याला लिहिता आली पाहिजे. जसं आपण बोलतो तसंच लिहायचं आहे. यानंतर पुढे आहे पहा, फुलपाखरू कविता आहे. तर फुलपाखराचं चित्र दिले स्वाध्याय पुस्तिकेत आणि त्यामध्ये रंग भरायला सांगितले आहेत. आता पुढे पहा, प्रश्न पाहूया आपण. खालील वस्तूंचा रंग कसा आहे? झाडांची पाने कशी? हिरवी. मग हिरवी. यानंतर फळा कसा आहे? काळा. मग काळा लिहा. दूध कसे आहे? पांढरे. पांढरे. यानंतर फुगा कसा आहे? फुगा कोणत्याही रंगाचा असू शकतो. मग रंगीत लिहा. यानंतर शाळेचा गणवेश कसा आहे? निळा आणि पांढरा. या पद्धतीने प्रश्न वाचायचा आहे. जे शब्दांमध्ये उत्तर असेल तर शब्दांमध्ये लिहायचं, वाक्यामध्ये उत्तर असेल तर छोट्या छोट्या वाक्य तुम्हाला तयार करता आली पाहिजेत. यानंतर पुढे पहा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. हळू, जोरात किंवा जलद होऊ शकतं. हसणे, रडणे, चूक, अचूक किंवा बिनचूक. यानंतर बसणे, उठणे. या पद्धतीने हे विरुद्धार्थी शब्द आहेत. कवितेशी संदर्भातच म्हणजे
यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या 5 रंगांची नावे लिहा. तर रंगांची नावे तुम्हाला माहित असतील, पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, निळा, या पद्धतीने रंगांची नावं लिहायची आहेत. यानंतर पुढे पाहूयात. यानंतर आता फुलपाखरू ही जी कविता आहे आपली, कविता क्रमांक 5, हिचे प्रश्न पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. फुलपाखरू कोठे दंग होते? फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग होते. फुलपाखरू कोठे बसते? कोठे बसते? फुलपाखरू फुलावर बसते. फुलपाखराच्या पंखावर कोणत्या रंगाचे ठिपके होते? कोणत्या? निळसर जांभळे ठिपके. छान, मग निळसर जांभळे. चंपकच्या मामाचे नाव काय होते? आता चंपकच्या मामाचे नाव सुरेश मामा होते. चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली? चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली. पडलेल्या आजोबांना कोणी मदत केली? पडलेल्या आजोबांना चंपकने मदत केली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी का ठेवली? कारण लोकांनी केळी खाल्ल्यानंतर साल आजूबाजूला टाकू नये, कचराकुंडीत टाकावी म्हणून चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. यानंतर पहा, खालील प्राणी पक्षी यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. म्हणजे प्राणी आणि त्यांचे आवाज असतं. तर गाय हंबरते, गायीचा हंबरणे. वाघाची डरकाळी, कावळ्याची कावकाव, कुत्र्याचे भुंकणे, सिंहाची गर्जना, असं इथे लिहायचं आहे. यानंतर काय पुढे पहा, चिमणीची चिवचिव, पोपटाचे बोलणे, पोपट बोलतो. यानंतर मांजराची म्याव म्याव आणि कोकिळीची कुहू कुहू. खालील वाक्यात कोणकोणते विरामचिन्ह आले आहे ते लिहा. आता विरामचिन्हांचे नाव आपल्याला माहित पाहिजे. पहा, इथे पहिल्या वाक्यामध्ये फक्त काय आलेलं आहे? पहा, इथे पहिल्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? पाखरांना पिल्ले होती. तर दुसरं कोणतंच नाही, फक्त एकच चिन्ह आले, पूर्णविराम. मग इथे तुम्ही लिहायचं आहे की पूर्णविराम, पूर्णविराम. कोणतं चिन्ह आलेलं आहे? पूर्णविराम. यानंतर आता काय करावे? हे कोणते चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारल्यानंतर वाक्यामध्ये प्रश्नचिन्हाचा वापर होतो. आता काय करावे? प्रश्नचिन्ह. यानंतर झाडावर चिमणी, कावळा, मैना राहत होत्या. आता पहा, चिमणीनंतर स्वल्पविराम, कावळ्यानंतर स्वल्पविराम. म्हणजे इथे कोणतं चिन्ह आलेलं आहे? स्वल्पविराम. जिथे थोडंसं थांबतात त्याला स्वल्पविराम म्हणतात. यानंतर भरतपूर नावाचे गाव होते. इथे फक्त पूर्णविराम आलाय. यानंतर आता पुढे पहा, फक्त नावे लिहा. पाखरांची भाषा समजणारा कोण? आपल्याला माहिती आहे पाखरांची भाषा कोणाला समजत होती? वडेश. मग फक्त एकाच शब्दामध्ये लिहायचे किंवा नाव लिहायचे. केळी विकणारा चंपक. फुलांचे रंग टिपणारे कोण? फुलपाखरू. लपाछपी खेळणारे कोण? पक्ष्यांची पिल्ले. आणि पाखरांना परत बोलवणारा कोण? वडेश. यानंतर 5 प्रत्येकी 5 नावे लिहा. फळांची नावे. मग इथे 5 फळांची नावे, आंबा, सफरचंद, केळी, अननस, पपई यासारखी 5 फळांची नावं लिहायची आहेत. 5 पक्ष्यांची नावं, झाडांची नावे, यानंतर भाज्यांची नावे आणि खेळण्यांची नावे लिहायची आहेत. यानंतर पहा, गोलातील अक्षरापासून सुरू होणाऱ्या प्राणी, पक्षी किंवा खेळणीचे नाव लिहा. प्राणी, पक्षी किंवा तुमची खेळायचं एखादं साहित्य असेल तर त्याचं, जसं वरून काय येईल आपल्याला लिहिता? उंट प्राण्याचं नाव झालं. यानंतर मोवरून काय येईल? मोर, कारण पक्षी सुद्धा लिहू शकतो आपण. मग बावरून काय येईल? यानंतर बावरून पहा, बावरून बाहुली, चीवरून चिमणी, घुवरून घुबड होऊ शकतं. चेनवरून चेंडू, गावरून गाव, कावरून काका, कसा, बैवरून बैल आणि सुवरून सुरेश, सुमन. या पद्धतीने आपण शब्द लिहू शकतो. पुढे पहा, खालील खेळासाठी कोणते साहित्य लागते त्याची प्रत्येकी 2 नावे लिहा. आता क्रिकेट खेळण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? बॅट आणि बॉल. मग इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल, कारण मराठीत त्याला चेंडूफळी म्हणतात. मग बॅट आणि बॉल. लगोरी खेळण्यासाठी काय लागेल? लगोरे लागतील आणि बॉल लागेल. हॉकी खेळण्यासाठी पण हॉकीचा बॉल आणि हॉकीची स्टिक लागेल. यानंतर कॅरम खेळण्यासाठी काय लागेल? कॅरमच्या कवड्या, कॅरम बोर्ड आणि पावडर. आणि टेनिस खेळण्यासाठी काय लागेल? टेनिसचे बॅट आणि बॉल. अशी 2 वस्तूंची नावं इथे तुम्ही लिहायची आहेत. यानंतर खालील प्राणी, पक्षी यांचे पिल्लूदर्शक शब्द लिहा. आता पिल्लूदर्शक शब्द मंथनला जर तुम्ही बसले असाल तर तुम्हाला माहित असतील. म्हशीचे काय? रेडकू. मग म्हशी. यानंतर म्हशीचे
रेडकू, मेंढीचे कोकरू, सिंहाचा छावा, घोड्याचे शिंगरू, गाईचे वासरू, हरणीचे पाडस किंवा शावक, शेळीचे काय करडू आणि वाघाचा काय बच्चा किंवा बछडा. पहा, म्हशीचे रेडकू, मेंढीचे कोकरू, सिंहाचा छावा, घोड्याचे शिंगरू, गाईचे काय वासरू, हरणाचे शावक किंवा पाडस, शेळीचे काय करडू आणि वाघाचे काय बच्चा किंवा बछडा. पुढे पहा, शेवटचे अक्षर समान असणारे तुम्हाला माहित असलेले शब्द लिहा. आता एक शब्द त्यांनी लिहून दाखवलाय, जसे दंग, रंग. मग इथे काय लिहिले कमान. मग कमानचा आपण काय लिहू शकतो सामान. सामान. शेवटचा अक्षर सारखं आलं पाहिजे, म्हणजे याला यमक जुळणारे शब्द असं म्हणतात. यानंतर केळी, फळी. पुढे पहा, फूल. फुलाला काय लिहाल फूल, मूल. यानंतर कावळा, आवळा, आवळा. या पद्धतीने शेवटचे अक्षर समान असणारे शब्द आपण लिहिलेले आहेत. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. कावळा, कावळ्याला समानार्थी शब्द आहे कावळा. काक, काक किंवा एकाक्ष सुद्धा म्हणतात, कारण कावळ्याला एकाच डोळ्याने दिसतं असं म्हणतात, म्हणून कावळ्याला एकाक्ष म्हणतात. एक अक्ष, अक्ष म्हणजे डोळा. आता आनंद, आनंदाला समानार्थी शब्द आहे मोद. मोद म्हणजे आनंद. दुनिया, जग. आणि चतुर, हुशार. ज्या त्या पाठात आलेले समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द त्या त्याच वेळेस मुलांनी लक्षात ठेवायचे आहेत, पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत, म्हणजे मराठी व्याकरण शब्दसंपत्ती उपयोगी येईल. आता पहा, तुमची शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. मग काय करू आपण, शाळा भरल्यानंतर ग्राउंडवर जो कचरा आहे तो उचलू, यानंतर व्हरांडा झाडून स्वच्छ करू. पहा, अशा पद्धतीने चाचणी परीक्षा 1 साठी आपण वडेश बहरलापर्यंतचे जे प्रश्नोत्तर आहे ते पाहिले होते. ही अतिशय छान अशी स्वाध्याय पुस्तिका आहे. जर तुम्हाला ही मिळाली तुमच्या जवळपास तर नक्कीच घ्या. जर तुम्हाला स्वाध्याय पुस्तिका हवी असेल तर इथे नंबर दिलेला आहे पहा. तर पहा, 88 88 18 95 24. तर साकार प्रिंटर्स यांची स्वाध्याय पुस्तिका आहे आणि विद्यार्थ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये उपलब्ध आहे. पूर्ण आपल्या पुस्तकाचे 4ही भागांचे प्रश्नोत्तर हे एकाच पुस्तकामध्ये आहेत आणि याच्यामध्ये व्याकरण आणि इतर सुद्धा सरावासाठी खूप छान असे स्वाध्याय दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुमच्या शाळेमध्ये त्या पुस्तिका मागवून घ्या आणि या पद्धतीने प्रश्नांचा सराव करा. तर चाचणी परीक्षेसाठी आपण पुढे गणित आणि इंग्रजीचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, तो सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आपल्या चॅनलवर इयत्ता 2री आणि 3रीचे मंथनसाठीचे बरेचसे व्हिडिओ बनवून झालेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.